तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे काही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आहे, या ई-केवायसी बद्दल मी तुम्हाला वेळोवेळी टेक्निकल माहिती आणि टेक्निकल अपडेट जे आहे ते नेहमी देत असतो। पण केवायसीच्या कारणामुळे जे आहे ते जे काही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आहे 2026 ची ई-केवायसी सुरू होणार असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं। आणि या ई-केवायसी मुळे बघा, ई-केवायसी मुळे भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत। केवायसी चुकल्यामुळे बंद झाले किंवा केवायसी न केल्यामुळे। त्याचबरोबर ज्या बहिणींची केवायसी बरोबर झालेली आहे किंवा ज्या बहिणींचे पैसे सुरू आहेत त्या बहिणींना सुद्धा असं वाटते की आपले केवायसी जर पूर्ण झाले तर पैसे रेग्युलर सुरू राहतील। ज्या बहिणींचे पैसे बंद झाले त्या बहिणींना वाटते की आपली जर केवायसी आता झाली तर आपले पैसे सुरू होतील। पण जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या कुटुंबातील लोक आहेत ते केवायसी करण्याचा प्रयत्न करताय। केवायसी करण्यासाठी ते काय करताय तर मोबाईल मध्ये गुगल ओपन करतात। गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला सर्च करतात लाडकी बहीण योजना ई-केवायसी। लाडकी बहीण योजना ई-केवायसी सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 वेबसाईट दिसून येते। तर या ठिकाणी बघा, आता एक वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी। या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचं ऑप्शन दिसलं केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या ठिकाणी ते क्लिक करतात। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या समोर जे आहे ते अशा प्रकारे वेबसाईट ओपन होत आहे। ही वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये ओपन झाली, काही लोकांच्या मोबाईल मध्ये ओपन होत आहे, काही लोकांच्या मोबाईल मध्ये ओपन होत नाही। ओपन होत नसेल तर ठीक आहे, पण आणि बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून दिसते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी म्हणते की ई-केवायसी करण्यासाठी क्लिक करा। ई-केवायसी करण्यासाठी क्लिक करा हे बटन या ठिकाणी त्यांनी दिलं। त्यानंतर या ठिकाणी म्हटलं की पेमेंट स्टेटस चेक करा आणि खाली स्क्रॉल केल्यानंतर बाकी जे काही योजनेचे रिलेटेड योजनेबद्दल माहिती आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, बरोबर। तर आपण आता जर केवायसीच्या बटनवर या ठिकाणी क्लिक केलं, केवायसीचे बटन जे आहे ते या ठिकाणी आपण क्लिक करू की ई-केवायसी करा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होतो। तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, पत्ता, तुमचं नाव या ठिकाणी मागितलं जाते। भरपूर लाडक्या बहिणी काय करताय, या वेबसाईटवर केवायसी करताय अशी मला अपडेट मिळाली। 1-2 लाडक्या बहिणींनी सांगितलं की केवायसीचे पोर्टल तर सुरू झालेलं आहे, तुम्ही म्हणता अजूनही बंदच आहे। तर बघा, केवायसीचं पोर्टल जे आहे ते ऑफिशियल पोर्टल सुरू झालेलं नाही, केवायसी अजूनपर्यंत सुरू झालेली नाही। हे जे काही वेबसाईटवर तुम्ही जात असाल, अशा प्रकारच्या वेबसाईटवर जर तुम्ही या ठिकाणी माहिती टाकत असाल तर ते चुकीचं आहे। या ठिकाणी केवायसी होत नाही, ही गव्हर्नमेंटची वेबसाईट नाही, लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट नाही, केवायसी अजूनपर्यंत सुरू झालेली नाही। या ठिकाणी जर तुम्ही माहिती टाकली आणि सबमिट जरी केली, तुमची माहिती जरी सबमिट होत असेल तरी पण तुमची केवायसी होणार नाही, तुमचे पैसे सुरू होणार नाही। तुमची माहिती दुसरीकडेच कुठेतरी जाईल आणि तुम्हाला त्यापासून तुमचा डाटा लीक होऊ शकतो, तुमचा आधार क्रमांक, तुमचा OTP जाऊ शकतो, तुमची पर्सनल माहिती त्या वेबसाईटवर जाऊ शकते आणि तुम्हाला त्यापासून जो आहे तो धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे वेळोवेळी मी तुम्हाला सांगत असतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जे काही ऑफिशियल लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवर केवायसी आपल्याला करावी लागेल। पण केवायसी सुरू झालेली आहे का, नाही। तर जी काही ही वेबसाईट तुम्हाला अशा प्रकारे जर वेबसाईट दिसून येत असेल, तुम्ही अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करत असाल, कारण या ठिकाणी कन्फ्युज होणारच आहे। आपण लाडक्या बहिणी जे साधे असतात, कुटुंबातील काही लोकांना समजत नाही, आपल्याला जिथे केवायसीचं ऑप्शन दिसलं आपण तिथे क्लिक करतो। तर अशा प्रकारे जे तुम्हाला वेबसाईट दिसत असेल आणि या ठिकाणी म्हटलं जात असेल की केवायसी करण्यासाठी क्लिक करा, तर अशा ठिकाणी क्लिक करू नका। केवायसी करण्याची ओरिजिनल वेबसाईट काय आहे, केवायसी करण्याची ओरिजिनल वेबसाईट ही आहे बघा। गुगलमध्ये जेव्हा आपण सर्च केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या ठिकाणी तुम्हाला बघा ऑफिशियल वेबसाईट दिसून येते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना .gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन झालं पाहिजे। सर्वात आधी तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन झालं पाहिजे। या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसून येते अशा प्रकारे अर्जदार लॉग इन वगैरे, जे काही तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर म्हणजे ऑफिशियल पेज जे आहे ते सर्वांना माहित आहे ते ओपन झालं पाहिजे। आणि या ठिकाणी जेव्हा शासनाकडून केवायसी सुरू केली जाते, जेव्हा सरकारकडून केवायसी सुरू केली जाते, तेव्हा या ठिकाणी ऑप्शन येते। या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येते, ग्रीन पट्टीमध्ये ऑप्शन येते, ते ब्लिंक करत असते ते ऑप्शन आणि त्या ठिकाणी म्हटलं जाते की केवायसी करण्यासाठी क्लिक करा। जेव्हा शासनाकडून या वेबसाईटवर, सरकारच्या ओरिजिनल वेबसाईटवर केवायसी सुरू केली जाईल, तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्यात येईल। कारण बघा, केवायसी करणे गरजेचे आहे। जोपर्यंत केवायसी होणार नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींचे बंद झालेले पैसे सुरू होणार नाही। त्यामुळे मग तुम्ही काहीतरी कुठेतरी गडबड करता, कोणीतरी तुम्हाला सांगते की इथे